मार्गशीर्ष महिन्याचे उपवासही केले, मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापनही केलं. पण थोडासा माझा मताचा प्रवास आहे, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. पण मार्गशीर्ष महिन्याच्या पोथ्या पुराण वाचत असताना त्याच्यामध्ये ना तुमच्यासाठीचा कायदा दिलाय, ना तुमच्यासाठीचा अधिकार दिलाय. नवऱ्याने मारहाण केल्यानंतर कुठे तक्रार करायची हे ते कुठेही दिलं नाही. समान संपत्तीच्या वाट्याबाबतचा अधिकार त्याच्यामध्ये सांगितलं नाही. चुकून एखादी दुःखद घटना घडली तर मी न्याय कुठे मागावा हे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारमध्ये नाही, ते माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये आहे. म्हणून मी आवर्जून सांगते, पोथ्या पुराण वाचा, पण ते वाचत असताना बाबासाहेबांनी संविधान दिलंय ते वाचा. कारण की 250 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे एवढ्यासाठीच झेलले होते की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी बाबासाहेबांचं संविधान वाचून आत्मनिर्भर बनतील. पण आत्मनिर्भर होताना त्यांनी कायदा वाचला पाहिजे. दुर्दैवानं आम्ही 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार मध्ये अडकलोय. आम्हाला जायचंय कुठे, आम्ही चाललोय कुठे, थोडी दिशा आता ठरवावी लागेल.